जानेवारी महिन्यामध्ये अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे। या सोहळ्याची संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेली आहे आणि या सोहळ्यासाठी नाशिक येथील एक रामभक्त जे आहेत ते नाशिकवरून चक्क कलश घेऊन अयोध्येकडे पायी निघालेले आहेत आणि ते आता जळगावात पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारूयात की त्यांचा हा प्रवास कसा राहणार आहे। काय सांगाल, नेमकं तुमचं नाव काय, तुम्ही काय करता? माझं नाव वीरेंद्र सिंग टिळे, मी नाशिक नगरीचा भूमिपुत्र आहे आणि प्रभू रामचंद्रांचं आज जिथं हे होतं आहे, मंदिर होतं आहे, ते 500 वर्षानंतर मंदिर होतं आहे तिथं। सर्वात महत्त्वाचं आणि हा जो त्याच्यामुळं ते नाशिक नगरीत आलेले होते पंचवटीमध्ये, त्याच्यामुळं मग आणि ते हा जो मार्ग आहे हा ॲक्च्युली अयोध्या ते नाशिक हा जळगाव मार्गे नाशिकला जातो। त्याच्यामुळं मी हा खडतर प्रवास इथून सुरुवात केलेली आहे। नेमकं तुमचा हा जो प्रवास आहे, या प्रवास करण्यामागचं कारण काय होतं? कारण तुम्हाला बऱ्याचशा सुविधा होत्या, मात्र असं असताना बी तुम्ही पायी जाण्याचा का निर्णय घेतला एवढं मोठं अंतर? प्रभू रामचंद्रामुळंच आपला भारत देश आहे, सनातन धर्म आहे आणि मी लहानपणापासून फक्त रामाच्या गोष्टी ऐकतो। आमचं काराम मंदिर जे तिथं आम्ही गंगा आहे आमची, तिथं गंगा आरती, तिथं रामाचा कायम उल्लेख, म्हणजे लहानपणापासून माझ्या त्या मनात ते बिंबलं आहे। आणि आज जसं मंदिर होण्याचं हे झालं तर एक मनात एक शंका हे झाली, उत्साह निर्माण झाला का आपण जावा। हे मी 6 महिन्यापासून विचार करत होतो, पण प्रत्यक्षात ते आत्ता अवतरत आहे, त्याचा मला अभिमान आहे आणि मी एक रामभक्त आहे। किती किलोमीटरचा तुमचा हा प्रवास असणार आहे आणि आता जळगावपासून तुम्ही नाशिकपर्यंत प्रवासामध्ये कुठे कुठे कोणकोणत्या ठिकाणी तुमचं स्वागत झालेलं आहे? माझं पिंपळगावमध्ये स्वागत झालेलं आहे। माझं चांदवडमध्ये चांदवडची रेणुका माता मंदिर आहे तिथं एक झालेलं आहे। मालेगावमध्ये झालं आहे। धुळ्यामध्ये भव्य सेवाराम आश्रम आहे, तिथं त्यांनी माझा सत्कार केला आहे। पारोळ्यामध्ये त्यांनी माझी एक भव्य मिरवणूक काढली आहे त्यांनी। आणि आता एरंडोलमध्ये गेस्ट हाऊसला थांबल्यानंतर जवळजवळ 200 ते 400 लोक मला भेटायला आले, त्यांनी मला हे केलं। आणि आता आपल्या पुण्यनगरी जळगावमध्ये पण मी इथं पोचलेलो आहे आत्ता। आणि माझे मित्र आहे प्रमोदजी वाणी, यांनी मला खूप सहकार्य केलं आहे। किती दिवसामध्ये तुम्ही अयोध्येला पोहोचणार आहे? हा पूर्ण प्रवास पायी असणार आहे का की कुठं तुम्ही थांबणार आहे? हा प्रवास पूर्ण पायी असणार। मी जवळ अयोध्येला पोचत नाही तवर मी कोणत्याही वाहनामध्ये बसणार नाही, हे मी माझा पण केलेला आहे। हॉल्ट कुठे असणार आहे तुमचा, कुठे थांबणार आहे का तुम्ही? जसं जसं मला वेळ भेटेल, जागा भेटेल, जसा प्रवास राहील, जसं हनुमानाच्या मंदिरात, राम मंदिरात, महादेवाच्या मंदिरात, आपलं धर्मशाळा आणि कुठं गेस्ट हाऊसला माझे मित्रपरिवार आहे ते मला गेस्ट हाऊसमध्ये थांबवता असं मी दिनक्रम करणार आहे। आता शेवटी अयोध्येला पोहोचल्यानंतरचं त्या ठिकाणचं तुमचं काय नियोजन असणार आहे? हनुमानगडीचे महंत आहे ज्ञानदासजी महाराज, त्यांचे परमशिष्य आहे। त्यांचे परमशिष्य हेमंतजी महाराज यांनी माझी तिथं सोय केलेली आहे। ते म्हणजे तिथं तू ये, तिथं तुझं राहायची वेयची आणि पूजा करून द्यायची, त्यांनी ती जिम्मेदारी स्वीकारलेली आहे। आणि आपल्या सर्व नाशिककर काराम मंदिर ट्रस्ट, कपालेश्वर महाराज यांनी सगळ्यांनी आणि सगळे ते नागरिक आणि सर्व पक्ष, शिवसेना, हे सगळ्या पक्षांनी माझं तिथं त्यांनी एक सर्व पक्ष मिळून मला त्यांनी तिथं प्रोत्साहन दिलेलं आहे। त्रास नाही होते का तुम्हाला पायी चालताना? ते आता त्रास होता ते खोटं बोलण्यात काय हे नाही आहे, पण आता रात्री जर झोपलो होतो असं वाटतं सकाळी उठणार नाही, पण प्रभू रामचंद्राची शपथ 4 वाजता अलार्म वाजला का एक नवीन उत्साह निर्माण होतो आणि मी चालायला लागतो। सकाळी 4 वाजेपासून तर किती वाजेपर्यंतचा प्रवास? 4ला उठून आंघोळ बिंघोळ करून रामनाम जप करून थोडासा, जास्ती नाही करत, म्हणजे ते खोटं बोलणं मला जमणार नाही, थोडे 10-15 मिनटं रामनाम जप करून मी माझं मार्गस्थ होतो। किती वाजेपर्यंत? मी जवळ ते आता 30 किलोमीटर 40 किलोमीटर चालायचं तेवढा माझा संकल्प आहे। अशा पद्धतीने आपण बघितलं की जवळपास नाशिक येथून हा रामभक्त पायी अयोध्येला निघालेला आहे। हातामध्ये त्यांचा कलश आहे, हे कलश घेऊन ते त्या ठिकाणी पोहोचलेले अयोध्येकडे निघालेले आहेत। आणि नाशिकपासून तर अयोध्येपर्यंत आतापर्यंत जळगावपर्यंत पोहोचण्यात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जातं आहे। 1500 किलोमीटरचा त्यांचा हा प्रवास आहे आणि अशा पद्धतीने ते पायी निघालेले आहेत आणि रोजचा त्यांचा 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास आहे।
त्यांनी सुरुवातीला असं काही ठरवलेलं नव्हतं किंवा कुठलाही प्रण केलेला नव्हता, मात्र रामावरची श्रद्धा ही त्यांची अतूट आहे आणि या श्रद्धेपोटी ते चक्क नाशिक इथून अयोध्येपर्यंत पायी निघालेले आहेत. अशा या राम भक्ताची सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.